विद्यार्थी मित्रो, आपण वेक्टर चॅप्टर संपलेलं आहे. तर आता पुढे आपण लाईन आणि प्लेन हे चॅप्टर पाहणार आहोत. तर त्याच्या पहिल्या लेक्चरमध्ये लाईन आणि प्लेनमध्ये आपण काय शिकणार आहे ते बघू. अगोदर बघा, इथं पहिला पॉईंट आपला वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. त्यानंतर पासिंग थ्रू अ पॉईंट अँड पॅरलल टू वेक्टर. Third, passing through 2 points. Distance of a point from a line like this. See here, the first point is equation of line passing through a given point and parallel to the given vector like this. Now the theorem is like this. The vector equation of line passing through A and parallel to the vector B is R vector equal to A vector plus lambda B vector. See here this figure. Here the line L is passing through the point A and parallel to the vector B. Is it correct? First we assume, by proof of this theorem, first we assume the line L which passes through A point and parallel to the vector B. Another, consider the point P whose position vector is R be the variable point on the line other than A like this. Therefore, AB vector is a parallel to B vector. Is it correct? Now these two vectors are parallel. Then by using the coplanar line, collinear line, the two vectors are collinear, then there are scalar multiple of each other like this. See here, AP vector equal to lambda B vector, where lambda is a scalar. म्हणजे इथं हा जो लॅम्बडा आहे हा स्केलर आहे. स्केलर म्हणजे काय, तो रियल नंबर आहे. मग आपण इथं आता एपी वेक्टर, आता बघा फिगरमध्ये बघा, एपी वेक्टर काढायचा आहे बाय युजिंग ट्रायंगल लॉ. तर इथं एपी वेक्टर काढत असताना काय करणार आपण, ओपी वेक्टर मायनस ओए वेक्टर इक्वल टू एपी वेक्टर. बट हियर द ओपी वेक्टर इज पोझिशन वेक्टर इज बी आर वेक्टर and OA vector is position vector is A vector like this. But therefore AP vector is OP vector minus OA vector equal to lambda B vector. And what is OP vector? R vector minus OA vector is A vector equal to lambda B vector. Therefore this minus A vector taken RHS, therefore R vector equal to A vector plus lambda B vector is a required equation of required vector equation of line in a plane like this. Next, now some remarks here. Real value of lambda correspond to the value correspond on the point L, and conversely each point L determine unique value of L. There is a 1-to-1 correspond between point on L and value of lambda. Here lambda is called parameter. म्हणजे हा इथं इक्वेशन ऑफ वेक्टर लाईनचं इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये लॅम्बडा हा पॅरामीटर आहे. म्हणून बघा, आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. देअरफॉर दिस इक्वेशन इज कॉल्ड पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. म्हणून याला पॅरामेट्रिक फॉर्मचं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन असे म्हणतात. सेकंड रिमार्क आहे, द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू. आता ती लाईन ए पॉईंट मधून पास होते आणि बी व्हेक्टरला पॅरलल आहे. देन इट्स व्हेक्टर प्रॉडक्ट एपी व्हेक्टर क्रॉस बी व्हेक्टर, बट एपी व्हेक्टर इज आर व्हेक्टर मायनस ए व्हेक्टर क्रॉस बी व्हेक्टर इक्वल टू 0. म्हणजे दोन व्हेक्टर ज्यावेळेस पॅरलल असतात त्यावेळेस त्यांचा व्हेक्टर प्रॉडक्ट हा 0 असतो. This equation is called as non-parametric form of vector equation of line. बघा, हे पॅरामेट्रिक फॉर्म आणि हे नॉन पॅरामेट्रिक फॉर्म, याच्यात लॅम्बडा आहे याच्यात लॅम्बडा नाही आहे, म्हणून याला नॉन पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन असे म्हणतात. त्यानंतर हे सेकंड थेरम आहे. आता बघा, पॅरामेट्रिक फॉर्म किंवा वेक्टर फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन पाहिलं तर आपल्याला कार्टेशियन इक्वेशन पाहायचं आहे त्याचं.
मग बघा कार्टिशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू. आता ए पॉईंट असेल त्याचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 z1 अँड हॅव्हिंग द डायरेक्शन रेशो ऑफ लाईन अलॉंग ए बी सी आर x minus x1 divided by a, y minus y1 divided by b equal to z minus z1 divided by c, like this. By proving this, the let L be the line passing through. आता ही L लाईन ह्या A पॉइंट मधून पास होते. त्याचे कोऑर्डिनेट्स आपण मानलेत x1 y1 z1 आणि त्या लाईनच्या अलॉंग किंवा त्या लाईनला हॅव्हिंग डायरेक्शन रेशो A B आणि C आहेत. मग आपण कन्सिडर करायचं दुसरा पॉईंट की पी एक्स वाय झेड बी द व्हेरिएबल पॉईंट ऑन द लाईन एल अदर दॅन ए. देन डायरेक्शन रेशो ऑफ एल. आता ह्या लाईनचे वरती ए पॉईंट आहे आणि त्याच्या अलॉंग हॅव्हिंग डायरेक्शन रेशो असतील तर आपल्याला त्या लाईनचे डायरेक्शन रेशो काढता येतील. मग कसे काढणार बघा. आता पी पॉईंट आहे आणि हा ए पॉईंट आहे. एक्स मायनस x1 वाय मायनस y1 झेड मायनस z1 हे झाले डायरेक्शन रेशो ऑफ एल. त्या बट द डायरेक्शन रेशो ऑफ लाईन. आता त्या लाईनचे डायरेक्शन रेशो आपल्याला दिले आहेत ए बी आणि सी. देअरफॉर द लाईन इक्वेशन ऑफ लाईन इज एक्स मायनस x1 डिवाइड बाय ए इक्वल टू वाय मायनस y1 डिवाइड बाय बी इक्वल टू झेड मायनस z1 डिवाइड बाय सी आर द रिक्वायर्ड कार्टिशियन इक्वेशन ऑफ ए लाईन. त्या लाईनचं कार्टिशियन इक्वेशन झालं. त्यामध्ये रिमार्क आलेले आहेत. आता बघा फर्स्ट रिमार्क काय आहे की बी वेक्टर त्याचं पोझिशन वेक्टर आहे. देन a1 b1 c1 आर द डायरेक्शन रेशो ऑफ द लाईन अँड कॉन्व्हर्सली इफ a1 b1 c1 आर डायरेक्शन रेशो ऑफ ए लाईन देन बी वेक्टर. तर बी वेक्टर काय येणार आहे a1 i म्हणजे जो दिलेला आहे तोच वेक्टर आहे इज अ पॅरलल टू दी लाईन म्हणजे तो त्या लाईनला पॅरलल असतो. सेकंड रिमार्क द इक्वेशन of a line in Cartesian form are also called symmetric form of Cartesian equation of line. म्हणजे याला या कार्टिशियन इक्वेशनलाच सिमेट्रिक फॉर्म म्हणतात लाईनचं इक्वेशन की जी लाईन एका पॉईंटमधून पास होते आणि एका व्हेक्टरला पॅरलल आहे तर तिचं हे सिमेट्रिक फॉर्म किंवा कार्टिशियन फॉर्ममधलं इक्वेशन आहे. त्यानंतर थर्ड रिमार्क द इक्वेशन x इक्वल टू x1 प्लस लॅम्बडा ए y इक्वल टू y1 प्लस लॅम्बडा बी आणि z इक्वल टू z1 प्लस लॅम्बडा सी आर कॉल्ड पॅरामेट्रिक फॉर्म. म्हणजे बघा हे पॅरामेट्रिक फॉर्म आले ऑफ ए कार्टिशियन इक्वेशन ऑफ लाईन. आणि फोर्थ रिमार्क द कार्टिशियन द कोऑर्डिनेट्स ऑफ व्हेरिएबल पॉईंट पी ऑन द लाईन्स आर x1 प्लस लॅम्बडा ए y1 प्लस लॅम्बडा बी आणि z1 प्लस लॅम्बडा सी ह्या व्हेरिएबल पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आले पी पॉईंटचे. ईच corresponding to each real value of lambda there is a one point on the line and conversely corresponding. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला लाईनचं व्हेक्टर फॉर्म मधले इक्वेशन त्याचे रिमार्क्स आणि कार्टिशियन फॉर्म पाहायला भेटतो. ऑन द लाईन देर इज अ युनिक रियल व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. Now the fifth remark, whenever we write the equation of line in symmetric form, it is assumed that none of A, B, C is 0. If at least one of them is 0, then we write the equation point of line in parametric form and not in symmetric form. म्हणजे ह्या तीन डायरेक्शन रेशो पैकी जर एखादा 0 असेल तर त्या लाईनचं इक्वेशन आपल्याला पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये लिहिता येतं, सिमेट्रिक फॉर्ममध्ये लिहिता येत नाही. त्यानंतर थर्ड आहे इन अ प्लेस ऑफ डायरेक्शन रेशो ए बी सी इफ वी टेक द डायरेक्शन कोसाइन. म्हणजे डायरेक्शन रेशो न घेता म्हणजे यांच्याऐवजी जर आपण डायरेक्शन कोसाइन घेतले एल एम एन देन द कोऑर्डिनेट्स ऑफ व्हेरिएबल पॉईंट पी विल बी. म्हणजे ए बी सीच्या ऐवजी काय तिथं एल एम एन येतील म्हणजे डायरेक्शन कोसाइन येतील आणि पॉईंट ए इज x1 y1 z1. म्हणून आपल्याला इथं ए पी स्क्वेअर काढायचा आहे. मग ए पी स्क्वेअर काढायचा म्हणजे हा पीचे कोऑर्डिनेट्स आणि हे एचे कोऑर्डिनेट्स त्याच्यावरनं ए पी काढायचा बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. म्हणून ए पी स्क्वेअर इक्वल टू लॅम्बडा स्क्वेअर आणि ए पी अँड लॅम्बडा इक्वल टू मॉड ऑफ लॅम्बडा प्लस मायनस ए पी लाईक दिस.
त्यानंतर आहे सेकंड थेरम, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिव्हन 2 पॉईंट. आता अशा लाईनचं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे की ती 2 पॉईंट मधून पास होते. मग बघा त्याचा थेरम काय. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए पॉईंट त्याचा पोझिशन वेक्टर अँड बी पॉईंट त्याचा पोझिशन वेक्टर, तर त्या लाईनचं इक्वेशन आहे आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर मायनस ए वेक्टर. दिस इज ऑल्सो द वेक्टर फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन इफ द लाईन इज पासिंग थ्रू दी 2 गिव्हन पॉईंट. म्हणजे ज्या 2 पॉईंटमधून लाईन पास होते त्याचं हे वेक्टर इक्वेशन आहे. मग प्रूव्ह करत असताना बघा आपल्याला इकडे ही लाईन एल इन अ स्पेस अँड पासिंग थ्रू द पॉईंट ए अँड बी लाईक दिस. हा बी पॉईंट आहे आणि हा ए पॉईंट आहे. मग त्या लाईन पास होते तर ए पॉईंटचे पोझिशन वेक्टर ए आणि बी पॉईंट असेल त्याचा पोझिशन वेक्टर बी. मग अनदर कन्सिडर पी इज अ पॉईंट ऑन ए लाईन अदर दॅन ए अँड बी. म्हणजे ए आणि बी सोडून पी हा पॉईंट ह्या लाईनवरतीच आहे, तो पॉईंट घ्यायचा, कन्सिडर करायचा आणि त्याचा पोझिशन वेक्टर काय आहे आर आहे. बी द व्हेरिएबल पॉईंट ऑन द लाईन एल अदर दॅन ए अँड बी सोडून. मग इथं ए बी वेक्टर म्हणजे ए पी वेक्टर आणि ए बी वेक्टर बघायचं. आता हे 3 पॉईंट ह्या लाईनवरती आहेत. आता ह्या ओरिजिन पासून ज्यावेळेस पॉईंट जोडले तर त्यांचे पोझिशन वेक्टर तयार होतात. ओ ए वेक्टर, ओ पी आर वेक्टर आणि ओ बी बी वेक्टर. मग these A, P, B are collinear point, then AP vector and AB vectors are collinear. हे कोलिनियर वेक्टर झाले. कोलिनियर मीन्स पॅरलल वेक्टर झाले. मग पॅरलल वेक्टर असतील तर ते एकमेकांचे स्केलर मल्टिपल असतात. म्हणजेच AP वेक्टर इक्वल टू लॅम्बडा AB वेक्टर वेअर लॅम्बडा इज अ स्केलर. म्हणजे हे 2 वेक्टर जर कोलिनियर असतील तर ते एकमेकांचे स्केलर मल्टिपल असतात. म्हणजे हा स्केलर म्हणजे लॅम्बडा आहे. मग इथं एपी वेक्टर काढायचा. बघा हा एपी वेक्टर ज्यावेळेस काढतो आपण त्यावेळेस इथं ट्रायंगल लॉ वापरायचा. म्हणजे ओपी वेक्टर मायनस ओ ए वेक्टर. ओपी वेक्टर म्हणजे काय आर वेक्टर आणि ओ ए वेक्टर म्हणजे काय ए वेक्टर इक्वल टू लॅम्बडा ए बी वेक्टर. आता हा ए बी वेक्टर काढायचा असेल तर काय करणार आपण ओ बी वेक्टर मायनस ओ ए वेक्टर. म्हणून इथं बी वेक्टर पोझिशन वेक्टर ऑफ ओ बी इज बी वेक्टर अँड पोझिशन वेक्टर ऑफ ओ ए इज ए वेक्टर. मग याला सिम्प्लिफाय करायचं. हा प्लस असेल तर इकडे त्यांना काय होईल, मायनस येते इकडे त्यांना प्लस होईल उजव्या बाजूला. बघा मग आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर मायनस ए वेक्टर. आर इज अ रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ, म्हणजे आरचं हे जे रिक्वायर्ड इक्वेशन जे दिसतंय हे इक्वेशन, दिस इज दी वेक्टर फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी 2 गिव्हन पॉईंट. म्हणजे जी लाईन 2 पॉईंट मधून पास होते तिचं हे वेक्टर फॉर्म मधलं इक्वेशन आहे. बघा इथं मग रिमार्क द्यायचा आपल्याला. द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए बी कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस ॲज. बघा इथं एपी ए आर वेक्टर आणि ए बी वेक्टर, ए पी वेक्टर आणि ए बी वेक्टर हे जर कोलिनियर असतील तर त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट 0 असतो. मग यांचा वेक्टर प्रॉडक्ट घ्यायचा. हा ए पी वेक्टर झाला आणि हा ए बी वेक्टर झाला. मग ए पी वेक्टरचे पोझिशन वेक्टर आर वेक्टर मायनस ए वेक्टर आणि ए बी वेक्टरचे पोझिशन वेक्टर बी वेक्टर मायनस ए वेक्टर. म्हणून हा वेक्टर प्रॉडक्ट हा 0 आहे. हा 0 काय आहे की हे 2 वेक्टर हे पॅरलल आहेत, कोलिनियर आहेत. त्यानंतर वेक्टर इक्वेशन बघितलं आपण तर त्याचं कार्टिशियन इक्वेशन काय की जी लाईन 2 पॉईंट मधून पास होते. समजा 2 पॉईंट ए पॉईंट आणि बी पॉईंट आहे. ए पॉईंटचे कॉर्डिनेट्स x1 y1 z1 आणि बी चे कॉर्डिनेट्स x2 y2 z2 असे जर असतील तर त्या इक्वेशनचे कार्टिशियन फॉर्म काय आहे तर तो इथं दिलेला बघा. x मायनस x1 डिवाइड बाय x2 मायनस x1 इक्वल टू y मायनस y1 डिवाइड बाय y2 मायनस y1 इक्वल टू z मायनस z1 डिवाइड बाय z2 मायनस z1. मग याला प्रूव्ह करायचं असेल आपल्याला तर लाईन एल बी द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए पॉईंट आणि बी पॉईंट ह्या 2 पॉईंट मधून लाईन पास होते. मग पास होत असेल तर हे 2 पॉईंट सोडून हा पी पॉईंट सुद्धा कन्सिडर करायचा की त्या लाईनवरती. अँड दिस पी पॉईंट इज कॉल्ड ॲज द व्हेरिएबल पॉईंट ऑन द लाईन एल अदर दॅन ए पॉईंट अँड बी पॉईंट. आता इथं फक्त ए झालेला आहे
मग तो ए पॉईंट आणि बी पॉईंट सोडून जो पी पॉईंट कन्सिडर केला आहे त्याला व्हेरिएबल पॉईंट म्हणायचा. मग डायरेक्शन रेशो ऑफ एल आर. आता डायरेक्शन रेशो काढायचे आपले पी पॉईंट आणि ए पॉईंटचे डायरेक्शन रेशो, म्हणजे एक्स मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन, झेड मायनस झेड वन. तसंच डायरेक्शन रेशो बीचे काढायचे. बट द डायरेक्शन रेशो ऑफ एल, आता एल म्हणजे काय, ए पॉईंट आणि बी पॉईंट यांचे डायरेक्शन रेशो काढायचे. एक्स टू मायनस एक्स वन, वाय टू मायनस वाय वन, झेड टू मायनस झेड वन. म्हणजे ए पी व्हेक्टरचे डायरेक्शन रेशो आणि ए पी व्हेक्टरचे डायरेक्शन रेशो काढलेले आहेत आपण. मग डायरेक्शन रेशो काढल्यानंतर बघा इथं एक्स मायनस एक्स वन डिवाइड बाय एक्स टू मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन डिवाइड बाय वाय टू मायनस वाय वन इक्वल टू झेड मायनस झेड टू डिवाइड झेड वन डिवाइड बाय झेड टू मायनस झेड वन आर द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. त्या लाईनचं कार्टेशियन इक्वेशन आहे की जी लाईन दोन पॉईंटमधून पास होते. मग आपल्याला त्याच्यावरचे उदाहरणं घेता येतील. बघा आता व्हेरीफाय दॅट पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. आता जो पॉईंट दिलेला आहे त्याचा पोझिशन वेक्टर दिलेला आहे. लाईज ऑन द लाईन, म्हणजे हा पॉईंट हे हा लाईनवरती आहे. देन आर वेक्टर इक्वल टू हा दिलेला आपला ए वेक्टर प्लस लॅमडा बी वेक्टर, म्हणजे हे वेक्टर फॉर्ममधलं इक्वेशन आहे. हा पोझिशन वेक्टर ऑफ ए प्लस लॅमडा पोझिशन वेक्टर ऑफ बी असा दिलेला आहे. मग सोल्युशन घ्यायचं आहे आपल्याला रिप्लेसिंग आर बाय. आता हा आर जो आहे याला रिप्लेस करायचा, कारण हा पॉईंट हे लाईनवरती, तर त्याचं पोझिशन वेक्टर दिला आहे म्हणून तो आर वेक्टर आहे. म्हणून इथं आर वेक्टर रिप्लेस करायचा आणि त्याच्याऐवजी 4i मायनस 11j प्लस 2k लाईन 2k हे इथं टाकायचं. म्हणजे आपल्याला इक्वेशन हे असं इक्वेशन भेटणार आहे. इथं लॅमडाने मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर आर एच एसला आय जे केचे कोएफिशियंट त्यांची सम करायची आणि शेवटी सम केल्यानंतर इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिक्स हा डेफिनेशन वापरायची. म्हणजे दोघं बाजूंचे आय जे केचे कोएफिशियंट इक्वेट करायचे. बघा आता इथं आयचा कोएफिशियंट 4 आहे. त्यानंतर इथं आयचा कोएफिशियंट काय येणार आहे 2 लॅमडा आय आणि हा 6i, म्हणजे 6 प्लस 2 लॅमडा. बघा इथं हे पहिला दिलेला आहे, हा दुसरा येईल आणि हा तिसरा येईल या पद्धतीने. फ्रॉम ईच ऑफ दीज इक्वेशन वी गेट द सेम व्हॅल्यू ऑफ लॅमडा गिव्हन पॉईंट लाईज ऑन द गिव्हन लाईन. म्हणजे हे सोडवल्यानंतर सर्व इक्वेशन सोडवल्यानंतर लॅमडाची व्हॅल्यू सारखी येते, म्हणून दिलेला पॉईंट हा लाईनवरती आहे असं आपण व्हेरीफाय करू शकतो. बघा इथं तेच म्हटलं आहे फ्रॉम ईच ऑफ दीज इक्वेशन. ईच ऑफ दीज म्हणजे काय 1 2 3 हे तिघं इक्वेशन वी गेट द सेम व्हॅल्यू ऑफ लॅमडा. म्हणजे इथं लॅमडाची व्हॅल्यू निघणार आहे आणि ती सारखी निघायला, सारखी जर निघत असेल तर हा पॉईंट लाईनवरती आहे असं आपल्याला व्हेरीफाय करता येतं. त्यानंतर हे सेकंड एक्झाम्पल, फाइंड दीज पोझिशन वेक्टर अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर लाईक दिस, वन वेक्टर अँड सेकंड वेक्टर. देन द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग द पोझिशन वेक्टर. तर त्याचे पोझिशन वेक्टर काय आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. मग ए वेक्टर दिलेला आहे हा, त्यानंतर बी वेक्टर आहे, नंतर सी वेक्टर आहे. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. म्हणजे ती लाईन कोणत्या पॉईंटमधून पास होते त्याचा पोझिशन वेक्टर काढायचा आहे. म्हणजेच आपल्याला वेक्टर प्रॉडक्ट घ्यावं लागेल. मग वेक्टर प्रॉडक्ट घ्यायचं आहे आपल्याला बी वेक्टर क्रॉस सी परपेंडिक्युलर टू बोथ बी वेक्टर अँड सी वेक्टर. या बी वेक्टर आणि सी वेक्टरला परपेंडिक्युलर बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर हा परपेंडिक्युलर असतो. म्हणजे दोन वेक्टर हे जर स्पेसमध्ये असतील तर त्यांना परपेंडिक्युलर त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट असतो. मग तो वेक्टर प्रॉडक्ट इज पॅरलल टू द गिव्हन लाईन किंवा रिक्वायर्ड लाईन, त्या लाईनला पॅरलल आहे. मग पॅरलल असेल तर आपल्याला वेक्टर प्रॉडक्ट घ्यावं लागेल बी वेक्टर क्रॉस सी. आता वेक्टर प्रॉडक्ट दोन वेक्टरचा प्रॉडक्ट हा आपल्याला डिटर्मिनंटमध्ये घ्यावा लागतो, म्हणून हा वेक्टर प्रॉडक्ट आला. त्यानंतर द रिक्वायर्ड लाईन पासेस थ्रू. आता ह्या ए पोझिशन वेक्टरमधून पास होते अँड पॅरलल टू. आता पॅरलल टू कोणते आहेत, बी वेक्टर क्रॉस सी किंवा पॅरलल टू 3i प्लस 2j प्लस के. म्हणजे बघा हे काढलेलं होतं आपण मायनस येते,
-2i + 2j + k या वेक्टरला पॅरलल आहेत. मग पॅरलल जर असतील तर इट्स इक्वेशन इज आर वेक्टर इक्वल टू हा ए वेक्टर प्लस लॅम्बडा हा तुमचा दुसरा वेक्टर आला. ठीक आहे, बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर. त्यानंतर हे थर्ड एक्झाम्पल आहे, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए अँड बी. बघा, इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करायचं आपल्याला आणि ती लाईन ह्या दोन पॉईंटमधून पास होत असेल तर तिचं वेक्टर इक्वेशन काय असेल ते आपल्याला फाइंड करायचं. मग ए पॉईंट दिला आहे आणि बी पॉईंट दिला आहे, त्याचा पोझिशन वेक्टर लिहायचे. लेट द पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ए अँड बी बी ए वेक्टर अँड बी वेक्टर. मग ए वेक्टर म्हणजे काय, आय + 2j + 3k. बी वेक्टर म्हणजे काय, 2i + 3j + 4k. हे आपले पोझिशन वेक्टर झाले. मग यांचा बी वेक्टर मायनस ए वेक्टर, कारण दोन पॉईंटमधून पास होते म्हणून आपल्याला वेक्टर इक्वेशन काय, आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर मायनस ए वेक्टर. म्हणून बी वेक्टर मायनस ए वेक्टर लागतं, म्हणून आपल्याला हे फाइंड केलं अगोदर, बी वेक्टर मायनस ए वेक्टर. मग द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ए वेक्टर, ए पॉईंट आणि बी पॉईंट काय त्याचं, हे इक्वेशन तुम्हाला मगाशी सांगितलं की जी लाईन दोन पॉईंटमधून पास होते तर तिचं हे वेक्टर फॉर्ममधलं इक्वेशन आहे. इथं बी वेक्टर मायनस ए वेक्टर टाकायचा, म्हणजे काय काढलाय तो आपण, आय + j + k. इथं जे राहून गेलेला आहे तो टाकलेला आहे. देअरफॉर द इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन इज लाईक दिस. त्यानंतर हे 4 नंबरचं उदाहरण, शो दॅट द लाईन. आता हे लाईनचं इक्वेशन आहे बघा, हा ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर, हे लाईनचं इक्वेशन इन वेक्टर फॉर्म. अँड सेकंड लाईन तिचं वेक्टर इक्वेशन दिलेलं आहे. इथं लॅम्बडा आणि हा म्यू आहे, म्हणजे हे स्केलर आहेत. इंटरसेक्ट इच अदर, फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे ह्या अगोदर ह्या दोन लाईन इंटरसेक्ट एकमेकांना इंटरसेक्ट करतात ते आपल्याला शो करायचं आहे. आणि जर ते इंटरसेक्ट करत असतील तर त्यांचा इंटरसेक्टिंग पॉईंट काढायचा. मग सुरुवातीला आपण सोल्युशन देत असताना कन्सिडर करायचं की किंवा जे गिव्हन दिलेले ते लिहायचं. द पोझिशन वेक्टर ऑफ अ व्हेरिएबल पॉईंट ऑन द लाईन आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. हा झाला पहिला आणि हा दुसरा जो दिलेला आहे तो, म्हणजे याला सिम्प्लिफाय केलेलं आहे त्यांनी. आर वेक्टर इक्वल टू याने लॅम्बडाने याला मल्टिप्लाय केलं आणि ते इक्वेट केलेले आहेत. द पोझिशन वेक्टर ऑफ व्हेरिएबल पॉईंट ऑन द लाईन, पोझिशन वेक्टर घ्यायचे आहेत आर वेक्टर सेकंड लाईनचे, ते सुद्धा म्यूची किंमत एक्सप्लेन केलेले आहेत त्याला. मग गिव्हन लाईन इंटरसेक्ट इच अदर इफ देअर एक्झिस्ट सम व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा अँड म्यू फॉर विच. म्हणजे ती लाईन, त्या दोघं लाईन जर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर आपल्याला लॅम्बडाची आणि म्यूची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. मग ती व्हॅल्यू काय आहे, तर ती व्हॅल्यू फाइंड करत असताना आपल्याला अगोदर लॅम्बडा आणि म्यू दोघं काय आहेत, इक्वेटच आहेत. आर वेक्टर इक्वल टू आणि सेकंड इक्वेशन सुद्धा आर वेक्टर इक्वल टू आहे, म्हणून दोघं इक्वेशनच्या LHS सारखे आहेत, म्हणून RHS सुद्धा आपण इक्वल केलेले आहेत. ठीक आहे, मग इक्वल केल्यानंतर ही लॅम्बडा आणि ही म्यूच्या व्हॅल्यू येतील. मग दोन इक्वेशन भेटल्यानंतर आपल्याला ते सोडवावं लागतील. सोडवल्यानंतर म्हणजे लिनियर इक्वेशन इन टर्म्स ऑफ लॅम्बडा अँड म्यू, याला इक्वेशन फर्स्ट म्हणायचं. बघा इथं ही फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन, यांच्यापैकी कुठलेही दोन इक्वेशन सोडवायचे. गिव्हन लाईन इंटरसेक्ट इच अदर इफ दिस सिस्टीम इज अ कन्सिस्टन्स. म्हणजे ही सिस्टीम जर कन्सिस्टंट असतील तर आपल्याला दोन इक्वेशन सोडवावं लागतील. मग कन्सिस्टंट असतील तर आपल्याला डिटर्मिनंट फॉर्म करायचा. 10 लॅम्बडा आहे म्हणून 10 मायनस म्यू म्हणजे -1 आणि हा 9. डिटर्मिनंट फॉर्म करायचा आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. इफ द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0 देअरफॉर द गिव्हन लाईन्स आर इंटरसेक्ट इच अदर. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर त्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात. सॉल्विंग इक्वेशन सॉल्विंग एनी टू इक्वेशन इन सिस्टीम 1 वी गेट. आता ह्या 3 इक्वेशन पैकी कुठलेही दोन इक्वेशन घ्यायचे आणि ते सॉल्व करायचं, तर तुम्हाला लॅम्बडाची किंमत भेटणार आहे 1. कारण का, इथं आपण इंटरसेक्ट होता किंवा नाही हे जर कन्सिस्टंट असतील तर लॅम्बडाची किंमत डिटर्मिनंटची किंमत 0 असते.
म्हणून त्या इंटरसेक्ट करतात. बघा, गिवन लाईन इंटरसेक्ट इच अदर इफ दिस सिस्टीम इज कन्सिस्टंट. ही सिस्टीम जर कन्सिस्टंट असतील, हे इक्वेशन जर कन्सिस्टंट असतील, कन्सिस्टंट केव्हा असतील की डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येईल त्यावेळेस. मग कन्सिस्टंट असतील तर त्या लाईन इंटरसेक्ट करतात. मग ते इंटरसेक्ट करत असतील तर आपल्याला हे तीन इक्वेशनपैकी 2 इक्वेशन सोडवायचे आणि त्याच्यातले लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू काढायची. मग सोडवल्यानंतर आपल्याला भेटणार आहे लॅम्बडा इक्वल टू 1 आणि म्यू इक्वल टू, लॅम्बडाची किंमत काय करायची, इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करायची. हे आपल्याला इक्वेशन भेटणार आहे. त्यानंतर पोझिशन वेक्टर ऑफ देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हे आलं. बघा, हा पॉईंट भेटल्यानंतर हा पोझिशन पोझिशन ऑफ वेक्टर ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे जो व्हेरिएबल पॉईंट असतो, इंटरसेक्टिंग पॉईंट असतो, त्याचे हे पोझिशन वेक्टर भेटणार आहे. त्यानंतर हे नेक्स्ट पॉईंट, डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन, म्हणजे लाईनपासून पॉईंटचं डिस्टन्स कसं फाइंड करायचं. तर त्याच्यावरचा थेरम आहे, द डिस्टन्स ऑफ ए पॉईंट. आता बघा, हा पी पॉईंट त्याचा पोझिशन वेक्टर अल्फा वेक्टर दिलेला आहे. फ्रॉम द लाईन म्हणजे ह्या लाईनपासून ह्या पी पॉईंटचं डिस्टन्स फाइंड करायचं आपल्याला. तर ते कसं फाइंड करायचं किंवा ते डिस्टन्स काय येतं, तर ते इथं दिलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ मॉड ऑफ अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा दुसरा ब्रॅकेट दिलेला आहे. तर हे शो करत असताना बघा, इथं आता ही लाईन एल आहे. या एल लाईन पास होते ए पॉईंटमधून आणि हा पी पॉईंट हा स्पेसमध्ये, ह्या पी पॉईंटपासून ह्या लाईनचं डिस्टन्स काढायचं आहे. मग अगोदर शॉर्टेज डिस्टन्स आपल्याला परपेंडिक्युलर टाकावं लागेल. पी पासून लाईनवरती तो एम पॉईंटमध्ये छेदला आहे, म्हणजे पी एम डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. मग ए पॉईंट आहे त्याचं पोझिशन वेक्टर आहे आणि हा बी पॉईंट अलॉंग दी लाईन आहे. मग आपल्याला हे फाइंड करत असताना काय करावं लागेल, सुरुवातीला लाईनचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, आर वेक्टर इक्वल टू ए प्लस लॅम्बडा बी वेक्टर पासिंग थ्रू द पॉईंट ए. या ए पॉईंटमधून पास होते लाईन. मग एम ए पॉईंटमधून पास होत असेल तर ह्या पी पॉईंटपासून परपेंडिक्युलर टाकायचा लाईनवरती आणि तो एम पॉईंटला छेदतोय, म्हणून एम इज द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ए पॉईंट पी to the line r vector equal to a vector plus lambda b vector. मग am आता बघा इथं am equal to magnitude of am equal to the projection of ap vector on the line. म्हणजे ह्या ap vector लाईनची ही am ही प्रोजेक्शन आहे. मग ती प्रोजेक्शन असेल तर ती प्रोजेक्शन कशी काढतो आपण बघा इथं. therefore the projection of ap vector on b vector line is parallel to b vector. therefore ap vector dot b vector यांचा डॉट प्रॉडक्ट डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ b vector, म्हणजे ही प्रोजेक्शन झाली ap वेक्टरची. नाउ ट्रायंगल AMP is a right angle triangle, therefore PM square equal to AP square minus AM square. बघा इथं ट्रायंगल दिले आपल्याला AMP. हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर AM प्लस PM इक्वल टू AP ह्या पद्धतीने आपल्याला बघायला भेटेल. ते लक्षात आलं का. म्हणून आपल्याला या ट्रायंगलमध्ये PM स्क्वेअर इक्वल टू AP स्क्वेअर मायनस AM स्क्वेअर आपल्याला असं दाखवता येईल, म्हणून लिहिता येईल. याच्यावर आपल्याला PM स्क्वेअर काढायचा आहे. AP स्क्वेअर म्हणजे AP स्क्वेअर मायनस AM स्क्वेअर. AP स्क्वेअर म्हणजे काय, अल्फा स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता अल्फा वेक्टर म्हणजेच पोझिशन वेक्टर ऑफ पी आणि ए वेक्टर म्हणजे पोझिशन वेक्टर ऑफ ए पॉईंट, त्याचा स्क्वेअर करायचा. मायनस AM काढायचा असेल तर इथं याची प्रोजेक्शन काढलेली आपण. AP म्हणजे अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर मल्टिप्लाइड बाय बी वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर आणि त्यांचा स्क्वेअर आहे. म्हणून आपल्याला PM काढता येईल आणि PM इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम अ लाईन टू द पॉईंट, म्हणून हे डिस्टन्स आपल्याला काढता येईल. देअरफॉर द डिस्टन्स ऑफ ए पॉईंट P फ्रॉम ए लाईन इज लाईक दिस. या पद्धतीने आपल्याला डिस्टन्स काढता येतं. त्यावरचं उदाहरण दिले आहेत. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉईंट P टू द लाईन. आता बघा, लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे आणि P पॉईंट दिलेला आहे. तर ह्या दोघांमधलं
डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे किंवा लेंथ ऑफ परपेंडिक्युलर किती आहे ती ड्रॉन करून तिचं डिस्टन्स आपल्याला लेंथ काढायची आहे. म्हणून द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर इज द सेम ॲज द डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम द गिवन लाईन. म्हणजे लेंथ ऑफ परपेंडिक्युलर आणि डिस्टन्स ऑफ पी हे सारखेच आहेत. मग ते फाईंड करत असताना अगोदर आपल्याला पी पॉईंट त्याचा पोझिशन वेक्टर, पी वेक्टर त्याचा पोझिशन वेक्टर काय अल्फा वेक्टर, आणि लाईन काय आहे आर वेक्टर इक्वल टू ए वेक्टर प्लस लॅम्बडा बी वेक्टर. ह्या लाईनचं इक्वेशन ह्या लाईनशी कम्पेअर करायचं. म्हणजे ए वेक्टर आणि हा बी वेक्टर आला, त्यांच्या फक्त किमती टाकायच्या. बघा अल्फा, आता अल्फा वेक्टर काढायचा असेल तर इथं पॉईंट पी दिलेला आहे, त्याचा अल्फा वेक्टर म्हणजे काय 3i प्लस 2j प्लस 1 हा येईल. या दोघांची वजाबाकी करायची. बघा ए वेक्टर, हा ए वेक्टर आणि हा अल्फा वेक्टर, या दोघांची मायनस करायची आणि त्याची मॅग्निट्यूड काढायची, मॅग्निट्यूडचा स्क्वेअर करायचा. त्याच पद्धतीने इथं सुद्धा ते टाकायचं. टाकल्यानंतर तुम्हाला बघा अल्फा ए आणि बी वेक्टर, त्यानंतर ए अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर हा काढायचा, याची मॅग्निट्यूड घ्यायची. बघा याची मॅग्निट्यूड घेतल्यानंतर काय झाली स्क्वेअर रूट ऑफ 66. त्याचा स्क्वेअर केला तर आता त्याचा स्क्वेअर करण्याच्या अगोदर काय केलं इथं हे अल्फा मायनस ए वेक्टर मल्टिप्लाइड बाय बी वेक्टर. आता इथं अल्फा वेक्टर मायनस ए वेक्टर आहे त्याला मल्टिप्लाइड बाय बी वेक्टर केलं म्हणून तो -17 आला. त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ बी लागते आपल्याला, हा बी वेक्टर जो दिलेला आहे याची मॅग्निट्यूड काढलेली आहे. नंतर किमती टाकलेल्या आहेत प्रॉब्लेममध्ये, त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या. द रिक्वायर्ड लेंथ याची किंमत टाकली, ह्या दोघांची किंमत टाकली. बघा याची किंमत येते स्क्वेअर रूट ऑफ 66, त्याचा स्क्वेअर केला म्हणजे 66, आणि इथं मायनस याची किंमत आहे -17 या पार्टची, आणि मॅग्निट्यूड ऑफ बी इज स्क्वेअर रूट ऑफ 17. त्यांचा स्क्वेअर करायचा म्हणजेच मायनसचा स्क्वेअर प्लस झाला आणि हा 17 झाला. म्हणजेच 66 - 17 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 49, आणि 49 इज अ स्क्वेअर रूट ऑफ 7. हे म्हणजे लेंथ ऑफ पॉईंट पी फ्रॉम द गिवन लाईन. या अशा पद्धतीने आपल्याला ते शो करता येतं.